चला खालचं एक्झाम्पल टाईप करून बघितलेलं असेल, ठीक आहे. म्हणजे मी डायरेक्ट कशी सुरुवात करतो, कारण अशी सुरुवात का करतोय तर मला असं वाटतं की बरेचशी मंडळी अजूनही एक्झाम्पल टाईप करून बघत नाही आहेत, कारण असेच मेसेजेस येत आहेत, अजूनही कॉल येत आहेत की सर आमच्याकडे लॅपटॉप आहे पण त्याच्यावरती विंडोज 7 आहे, काहींचं म्हणणं आहे 10 नाही आहे, तुम्ही 10साठी स्टेप्स लिहून दिल्यात, तर उद्याच्या दिवसामध्ये ते पण होतील. ते सांगतो व्हिडिओ पण होतोय, आता बनला जातो, तर उद्यापर्यंत येईल तो व्हिडिओ, ठीक आहे. सो बघूया आपण कसं काय होतं, किंवा आजच्या दिवसामध्येच येऊन जाईल तो संध्याकाळपर्यंत. तर त्या व्हिडिओकडे लक्ष ठेवा, यूट्यूबलाच टाकूया तो सुद्धा, म्हणजे सगळ्यांना दिसेल, ठीक आहे. चलो मग आता कालच्या एक्झाम्पलमध्ये ना बऱ्याचशा लोकांनी टाईप करून बघितलं, छान छान होतं, म्हणजे कळलं तरी मला की बरेचसे लोक टाईपही करतात. कशावरनं सांगू होते का, बऱ्याचशा लोकांचे म्हणजे मेसेजेस आले होते की सर चांगलं एक्झाम्पल आहे, परत कळलं पूर्ण असं मेसेजेस येतात, असे इकडे तिकडे कमेंट येतात, कुठलं ना कुठलं कळतं नाही, ठीक आहे. बाकीचे कोणाला ना कोणाला सांगतात नाही तर मेसेजवरती की अरे मस्त कळतंय बरं का, असं ऑनलाईन असलं तरी पण ते मला भारी वाटतं की चला ऐकून तरी की कळतंयच, हाच एम आहे रे, बाकी काय नाही. कारण इथे शिकवल्यानंतर आहे ना तुमचे डोळे दिसत नाहीत महत्त्वाचं म्हणजे, आणि तुम्ही कधी लेक्चर बघता हे माहिती नाही. त्यामुळे कसं तो इथे समोर असल्यानंतर कसं कळतं की किती लोकांना कळलं आहे कळलं नाही आहे, तर इथे व्हेरिएशन करता येतात गोष्टीमध्ये, तसं इथे करता येत नाही ऑनलाईन लेक्चरमध्ये. सो बघूया आपण थोडे दिवस आणखी कसं कसं काय काय होतं, मग तुम्ही फॅमिली झालात की मग काय टेन्शनच नसते. चलो मग आता मी तुम्हाला सांगतो की कालचं एक्झाम्पल घेतलेलं आपण कुटुंब, तर बऱ्याचशा लोकांच्या चुका काय झाल्या, त्यांनी सेम एक्झाम्पल टाईप केलं सगळं बरोबर, फक्त ना त्यांनी स्पेलिंग मिस्टेक केलं होतं. म्हणजे ऑब्जेक्टवरती कॉल करताना, एखाद्या मेथडला कॉल करताना त्यांनी चुकीचं मेथडचं नाव दिलं होतं आणि खाली कॉल करताना वेगळंच नाव दिलं होतं. मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं कॅनॉट फाइंड सिम्बॉल नावाचा एरर येतो, असं बऱ्याच लोकांना आला असेल. मला 4 लोकांनी विचारलं वेगवेगळं की सर बराच वेळ झाला ट्राय करतोय पण ही एरर कळत नाही आहे. ठीक आहे, काही हरकत नाही आहे माहिती का, मला उलट आणि मी म्हटलं ना की एखाद्या याच्यातला एरर शिका, गोष्टी कळतील. आत्ता कसं आहे मला सांगावं लागतंय, कारण अजून तुमचे ग्रुप लिडर्स अजून असाईन म्हणजे केलेच असाईन, फक्त तुम्हाला आता ते पार्ट मिळतील. म्हणजे कसं पार्ट मिळतील म्हणजे कशामध्ये, मग तुमच्या ॲपमध्ये प्रॉपरली तुमचे ग्रुप मिळतील तुम्हाला की असेच असेल, त्यामुळे तुम्ही ग्रुप लिडरला विचारू शकता नंतर. पण आता मीच सांगतोय, ठीक आहे. आणखी एका मुलीने प्रश्न विचारलेला की स्टॅटिक, हां क्लासला स्टॅटिक केलं होतं तर ते का नाही चालत, तर क्लासला स्टॅटिक करता येत नाही का, ह्याचा आन्सर मी पुढे देईन, कारण पुढे येणार आहेत गोष्टी की क्लास स्टॅटिक का नाही करता येत वगैरे. म्हणजे बऱ्याचशा लोकांना वाटतं की आता इथे मला इथे एखादी गोष्ट स्टॅटिक महत्त्वाचं म्हणजे काय आहे का, कुठे पण उठसूट देऊ नका. पहिली गोष्ट म्हणजे का माहिती, आता ठीक आहे चला तुम्ही ट्राय करताय की इथे दिलं तर काय होतं, इलिगल स्टार्ट ऑफ एक्सप्रेशन असं येतं, एरर येतं, ठीक आहे. का तर ते सांगताना पण सांगितलं जातं की नक्की नेमक्या कशा कशा गोष्टी आहेत याच्यामध्ये थोडंसं विचार करा, की सांगताना तिथे सांगतं की तुम्ही इथे इथे ना असं, म्हणजे आपण तुम्हाला टाईप इथे लिहून जातो क्लास, इकडे मागे स्टॅटिक आहे आणि इकडे कुटुंब नावाचा आपला क्लास आहे, ठीक आहे. आता बघा ते असं चालत नाही, कारण की ना स्टॅटिकचं महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, स्टॅटिक म्हणताना काय म्हणतो माहिती का, की मी क्लास आहे इथला बाहेरचा क्लास, त्याला तू स्टॅटिक नाही लिहू शकत. तो सांगताना सांगतो, कारण की स्टॅटिक हे कशासाठी वापरलं जातं, तर ऑब्जेक्ट बनवायचा नाहीये, ते क्लासचं व्हेरिएबल असेल तर. म्हणजे काय माहिती का, एखादी गोष्ट पूर्ण क्लाससाठी कॉमनली यूज करत असू तर स्टॅटिक लिहायचं असतं, ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल की म्हणजे इथे चालत नाही का स्टॅटिक, हो मी आत्ता तरी सध्या तुम्हाला सांगतोय की बघा असा बाहेरचा क्लास असेल ना तर याला स्टॅटिक चालत नाही. मग आता काही लोकांच्या लगेच भुवया अशा होत होती, हां म्हणजे आत लिहिलेल्या क्लासला चालतं का, तर हो चालतं, म्हणजे नेस्टेड क्लास असेल तर चालतं. आता बघा तिच्या प्रश्नामुळे मला हे तुमचं सांगावं लागलं, जो की 13व्या-14व्या टॉपिकमध्ये येतो हा पॉईंट, ठीक आहे. स्टॅटिक नेस्टेड क्लासेस, इनर क्लास नावाचा एक टॉपिक आहे. आता त्या मुलीने जिने विचारला हा क्वेश्चन मला इंस्टाग्राम कुठेतरी विचारलं होतं, कुठेतरी विचारलं होतं, ठीक आहे. असेल कुठेतरी आला असेल क्वेश्चन, परत प्रमोद सरांना बरेचसे क्वेश्चन विचारले, त्यांनी मला सांगितले असे असे क्वेश्चन आले. मग मी त्या सगळ्यांचे आन्सर्स तुम्हाला देतोय. त्यांचे बऱ्याचशा लोकांचे तिथल्या तिथं त्यांना सांगितलं पण हे आन्सर टाईप करून त्यांना पाठवा, मग त्यांनी पाठवलं. बरंच बाकी मंडळींना पण येतात क्वेश्चन, ठीक आहे. मग तर मी तुम्हाला सांगतोय काय की हा पॉईंट आहे ना, क्लासला स्टॅटिक करू नका, कारण की असं क्लासला स्टॅटिक करणे चालत नाही. पण इनर क्लास असेल म्हणजे क्लासच्या आतमध्ये क्लास लिहिण्याची पण कन्सेप्ट असते, तर त्याला स्टॅटिक केलं तर चालतं. तर आता तुम्ही म्हणाल की ते काय असतं, याच्यावर प्रश्न आत्ता नकोय बरं का, कारण की ते
जावा मधली आता तिने काढलंय टॉपिक तर मी तुम्हाला एवढं पण सांगू शकतो, जावा मध्ये सगळ्यात बेस्ट कन्सेप्ट आहे ना ती इनर क्लासवर. इनर क्लास नाही आहे, क्लासच्या आतमध्ये क्लास, ठीक आहे. मग कुठे कुठे असू शकतो नॉर्मल इनर क्लास, म्हणजे क्लासच्या आतमध्ये नुसता क्लास असेल तर त्याला नॉर्मल इनर क्लास म्हणतात. क्लासच्या आतमध्ये मेथड असेल आणि मेथडच्या आतमध्ये सुद्धा क्लास लिहिता येतो. आता बघा तुम्ही भुवया उंच करू नका बरं का, म्हणजे असं नका समजू की यायला हे मास्टर काहीतरी वेगळंच सांगते, पण मला प्रश्नांचे आन्सर दिले, जेवढ्यांना कळेल तेवढ्यांनी आत्ता फक्त ऐका, पुढे येणारे मी सांगितलं ना, त्यामुळे आत्ता इग्नोर केलं तरी चालेल, स्किप करून खाऊ नका डायरेक्टली पुढे, शब्द फक्त कानावर पडू द्या. बघा ना की कशा कशा गोष्टी असतात बघा, मी तुम्हाला सांगतो काय 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 असेल ते, ज्यांनी विचारलं त्यांना तरी ऍटलिस्ट कळू द्या, ठीक आहे. क्लासच्या आतमध्ये आपण जर क्लास दिला, ठीक आहे, आता XYZ नावाचा क्लास असेल तर हा नॉर्मल इनर क्लास झाला, ठीक आहे. नंतर मेथड असेल void m1 नावाची मेथड आहे आणि याच्या आतमध्ये तुम्ही क्लास लिहिला असेल क्लास XYZ, ठीक आहे. तर याला मेथड लोकल इनर क्लास असं म्हणतात, म्हणजे मेथडच्या आतमध्ये क्लास आहे, ठीक आहे. आणि नंतर परत असंही असतं की क्लासच्या आतमध्ये क्लास आहे पण तो स्टॅटिक आहे, याला स्टॅटिक नेस्टेड क्लास असंही म्हणतात, ठीक आहे. म्हणजे स्टॅटिक क्लास XYZ असं चालतं, ठीक आहे. आणि एक अनॉनिमस इनर क्लास असतो, म्हणजे ज्या क्लासला नावच नसतं असाही क्लास लिहिता येतो. तुम्हाला हो असं पण असतं का, हो असतं. पण मी पण पुन्हा एकदा सांगतोय, मी आज बोललोय पण मी एकही एक्सप्लेन याचं क्वेश्चन वगैरे याचं काहीच मी एंटरटेन करणार नाही, कारण की ना तुम्हाला सांगतोय हे जे मी बोलतो ना इनर क्लासचे 4 टाईप होते आत्ताचे, जे मी तुम्हाला सांगितलं की पहिला होता नॉर्मल इनर क्लास, नंतर मेथड लोकल इनर क्लास, तिसरा होता स्टॅटिक नेस्टेड क्लासेस आणि चौथा होता अनॉनिमस इनर क्लास. तुम्हाला माहिती आहे का त्या अनॉनिमस इनर क्लास आहे ना त्याच्यावरती अँड्रॉइडचा ऑन क्लिक इव्हेंट डिपेंड आहे, माहिती आहे का. म्हणजे जेव्हा तुम्ही अँड्रॉइडचा फोन घेता आणि तुम्ही एखाद्या ॲपवरती क्लिक करता तेव्हा तुम्ही ऑन क्लिकला कॉल करता, आणि ऑन क्लिकला जेव्हा कॉल करता ना, ऑन क्लिक नावाची मेथड आहे माहिती आहे का, आणि त्याला पॅरामीटर असतो, म्हणजे मेथडला काय असतं इथे पॅरामीटर देता येतो माहिती ना, जसं मेनला स्ट्रिंग हा पॅरामीटर आहे तसं पॅरामीटर पण देता येतो. तर त्या पॅरामीटरच्या आतमध्ये इथे ना एक क्लासचा ऑब्जेक्ट बनवला, म्हणजे क्लास बनवला, ऍक्च्युली क्लास आहे तो अनॉनिमस आहे. मग त्याला काय म्हणतात तुम्ही इथं पण क्लास लिहिता येतो, हो लिहिता येतो, याला पॅरामीटराइज अनॉनिमस इनर क्लास असं म्हणतात, ठीक आहे. लक्षात ठेवा हे खूप आहेत गोष्टी. मग तुम्ही म्हणाल मग हे अँड्रॉइड मध्ये असतं का, येस अँड्रॉइड मध्ये असतं, आणि हे अँड्रॉइडची सुरुवात आहे ना इथून होते. आता मला सांगा हे मी सगळं शिकवणार आहे इथं, म्हणूनच मी तुम्हाला एक वाक्य सारखं बोलतोय, ज्या लोकांनी आहे ना इथे जावा शिकलेत ना त्यांनाच मी अँड्रॉइडच्या क्लासला घेणार आहे. का माहितीये का, तुम्हाला कळत असेल या गोष्टी, हा आपण साधा क्लास बघतोय रे तरी एवढ्या गोष्टी आहेत, तरी किती लोक चुकतायत लिहिताना. मग बघा ना नॉर्मल इनर क्लास, मेथड लोकल इनर क्लास, अनॉनिमस इनर क्लास, पॅरामीटराइज अनॉनिमस इनर क्लास वगैरे या सगळ्या गोष्टी, एवढं सगळं शिकायचंय, एवढं सगळं करायचंय आणि मग अँड्रॉइडच्या गोष्टी शिकायच्या. म्हणजे मला कसं वाटतंय जेव्हा मी अँड्रॉइड मध्ये हे सांगेन ना इकडे ऑन क्लिक, तेव्हा मी तुम्हाला सांगेन की हे बघा हा कोड आपण बघितलाय जावा मध्ये असा, म्हणजे मला हे एक्सप्लेन करावं लागणार नाही. मग मी ते त्या जागी काय करेन, याचा तर अँड्रॉइडची बॅच काय 15 दिवसांची असेल असं नाही ना, अँड्रॉइड मध्ये स्वतःच शिकण्यासारखं खूप आहे, म्हणजे त्याला पण 6-7 महिने लागणार शिकायला, हे लक्षात ठेवा. मग आपण त्याला वेळ जास्त देऊ शकतो जर आपला जावा चांगला असेल. म्हणजे जे आणि बरेच लोकांनी माहिती का, म्हणजे मित्रांना पण विचारलंय की हे सर असं का करतात की त्यांच्या इकडे जावा शिकला असेल तर अँड्रॉइडला ऍडमिशन, हा जरा म्हणजे नाही का थोडासा अतिपणा वाटत नाही का, की म्हणजे अँड्रॉइड उलट त्यांच्याकडे पोरं कमी येतील अँड्रॉइडला. मी कुठे म्हणतो मला जास्त लोक हवेत अँड्रॉइडला, मला माहिती आहे ना की मी पहिलीच बॅच घेणार आहे अँड्रॉइडची, बरोबर. मी ज्या नोट्स काढल्या, जे ऍप्लिकेशन देणार आहे करून, म्हणजे तुम्ही सोशल मीडिया जे इंस्टाग्राम वापरतात ते ऍप्लिकेशन स्वतः कोणाला बनवायला आवडणार नाही, याचा विचार करा. ते झालं. आपण उबेर ओला वगैरे यासारखे ऍप्लिकेशन बघितले जे मॅप वरती चालतात, म्हणजे अल्गोरिदम डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम इंटरनली वेगळे यूज करतात, ते कशा पद्धतीने बनवले जातात याचं पण मी तिथे घेणार आहे. म्हणजे अँड्रॉइडचं सगळं शिकून त्याच्याबरोबर हे ऍप्लिकेशन आपण डेव्हलप करत जाणार आहे साईड बाय साईड. म्हणजे इथला एक पार्ट झाला की तिकडचं ते शिकवणार आहे. म्हणूनच मी अजून सुद्धा सांगतो बऱ्याच लोकांना, अरे घेत असाल ना तर लवकर, म्हणजे जी PPF पायथन वगैरेची मंडळी आता लेक्चर बघतायत, बरीचशी लोक बघतायत लेक्चर. मग आता तुम्हाला कळलं असेल मी सारखं असं का बोलतोय, जे लोकांनी जावा माझ्याकडे शिकलं त्यांनी आता याच्या पुढे तरी शिवाय घालू नका की का बरं नाही अँड्रॉइडला घेणार, आम्हाला कळलं असेल तुम्हाला की, कारण की जे जावाचा बेस पक्का पाहिजे ना नेटिव्ह अँड्रॉइडसाठी, तो पक्का करायचा मला. आणि तुम्हाला हे पण सांगतो, बरेचसे लोक बोलतात जावा येत नसेल ना तर अँड्रॉइड करता येतं, म्हणजे असं बोलतात.
पण मी तुम्हाला ना हे प्रूव्ह करू शकतो की नाही करतायत. ज्यांनी जे बोललेत ना करतायत त्याला बोलायचं कसं करतो सांग बरं नेटिव्ह अँड्रॉइडला, तर तो तुम्हाला सांगेल की कोटलीनमध्ये करायचं. मग तुम्हाला कोटलीन ही लँग्वेज शिकणे आलंच ना, ती सुद्धा चांगली शिका आणि मग नेटिव्ह ॲप बनवा. पण समजा जावामध्ये तुम्ही करत असाल तर तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे तर तुम्ही काय कराल, नेटवर जाल, मला असं असं टाईप, मला असा असा कोड पाहिजे, तर तुम्हाला दुसऱ्यांचा कोड मिळू शकतो. मग तुम्ही काय करणार, तो दुसऱ्यांचा कोड घेणार आणि तुमच्या कोडमध्ये कॉपी पेस्ट करणार, बरोबर. आणि तुम्ही काय म्हणाल, अरे चला माझं काम झालंय ना, एक लक्षात ठेवा ना, तो किती झाला तरी दुसऱ्यांचा कोड आहे. तुम्हाला समजून तो टाकला, तिथे वापरला, गोष्ट वेगळी आहे. तुमचे स्वतःप्रमाणे मॉडिफिकेशन केले, कारण युजली लोक कंपन्यांमध्ये स्टॅक ओव्हरफ्लो वापरूनच कोड इकडे इकडे तिकडचे तिकडचे दाखवत असतात. ठीक आहे, तुम्ही कॉलेजला आहे, पण आहे ना थोडंसं विचार करा, हेच जर कोडिंग आपल्याला करता आलं तर स्वतःला, तर हे जर चांगल्या लेवलला करता आलं ना, तर आपल्याला बेस माहिती आहे, तर तुम्हाला कळू शकतं. आता मी तुम्हाला हेच सांगतोय ना, मग जर दुसऱ्यांच्या गोष्टी आपल्या म्हणून सांगायच्या ना, मग आपण कुठल्या कुठल्या दुसऱ्यांच्या गोष्टी आपल्या म्हणून सांगतो. थोडासा विचार करा. आम्हाला सर खूप डेंजर बोलायचे, म्हणजे आम्ही गोखले सरांकडे क्लास होतो, म्हणजे युनिक्स वगैरे त्यांच्याकडे शिकलोय. ठीक आहे, ते C++ वगैरे शिकवत आहेत, C++, जावा बिवा असल्या शिकवतात, ते युनिक्स SDK वगैरे शिकवतात गोखले सर, ओपन GL शिकवतात. मग आहे ना, तर सर आम्हाला सारखे म्हणजे त्यांच्या वाक्यात असायचं की दुसऱ्यांच्या कोडला स्वतःचं म्हणताय, तर तुम्ही दुसऱ्यांच्या टिंबटिंबाने स्वतःच्या गोष्टी करू शकता का, म्हणजे याच्यापर्यंत ते असे बोलायचे, चिडून बोलायचे. याचा अर्थ त्यांचा काय असेल माहिती का, तुम्ही स्वतःचा कोड स्वतः करा. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्यांचा कोड वापरताय, ठीक आहे, तुम्ही काय करा, तो समजून घ्या आणि तुमचा कोड लिहा. समजून घेऊन कोड करण्यामध्ये काही हे चुकीचं नसतं. पण आहे ना, तुम्ही जसं तसं कोड घेणार, हा माझं काम झालं ना, रे चला झालं, असं करू नका. म्हणून मी सारखं सांगतो की जावाची जी मंडळी आहेत ना, त्यांनी बेस एवढा कडक करून ठेवलाय ना, तुम्हाला आता कळत असेल, ऑलरेडी आहेत ना एवढी पोरं थांबलेत अँड्रॉइडच्या बॅचसाठी. यात आत्ताची ही 350 पुरा ऍड होणार, बरोबर. याच्यातनं मी एकच बॅच घेणार, मग मला काय फरक पडणार ना, मला तर 200 लोकांची बॅच घ्यायची, पुढची अँड्रॉइडची घ्यायची. थोडा विचार करा गोष्टींचा. मग मी तुम्हाला काय बोलत असेल, मला असं वाटतं त्यातही तुम्हाला जर खरंच वाटत असेल की मला एखादी कंपनी सुरू करायची, तर आपल्याला स्वतःच्या गोष्टी स्वतःला यायला पाहिजे. आणि अँड्रॉइड मोबाईल ऍप्लिकेशन हे असं आहे ना की जे तुम्हाला लागणारच आहे. मग तुम्ही फ्लटर शिका, फ्लटर शिकायचं आहे, फ्लटरच्या बघा ट्युटोरियल्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, स्वतः शिकायला घ्या. कोटलिंग शिका, तसंच जावा पण शिकू शकता स्वतः. थोडंसं विचार करा. ठीक आहे, चलो मग आपण आपल्या लेक्चरकडे जाऊया की काय काय शिकवलं. चला मग आता बघा, मी तुम्हाला काल असं काहीतरी लिहून दाखवलं होतं, क्लास कुटुंब. ठीक आहे, आता हे विचारू नका की हा क्लास स्टॅटिक का नाही केला. ठीक आहे, तर ते चालत नाही. अजूनही तुम्ही म्हणाल की पण रिझन नाही कळले, येणार आहे पुढे तेव्हा सांगेल रिझन. पुढे म्हणजे एकदम 13व्या चॅप्टरला नाही, अजून एक चॅप्टरमध्ये तुमच्या ते एकदम त्या टॉपिकमध्येच येईल की इथे तुम्ही स्टॅटिक काय नाही करणार. किंवा मी तुम्हाला आता असंच मध्ये पण सांगून देईल, जेव्हीएम शिकवता थोडंसं जेव्हीएमचा या वीकमध्ये जेवढं काय होईल किंवा पुढच्या वीकमध्ये पण होईल, तेव्हा मी तुम्हाला सांगून द्याल की हे काय स्टॅटिक लिहित नाही किंवा इथे का चालत नाहीत काही गोष्टी. ठीक आहे, तर अजून एक प्रश्न असा विचारलेला की मी मेथडच्या आतमध्ये व्हेरिएबल लिहू शकतो का. हो लिहू शकता, मेथडच्या आतमध्ये व्हेरिएबल लिहिता येतं, फक्त कुठल्या मेथडच्या आतमध्ये कुठलं व्हेरिएबल लिहायचं हे पण सांगतो. त्याच मुलीने मला सेम क्वेश्चन पण विचारला होता की इथे इन्स्टन्स मेथडच्या आतमध्ये स्टॅटिक व्हेरिएबल लिहिला होता तर एरर आली होती. लक्षात ठेवा, इन्स्टन्सच्या गोष्टी असतात ना त्या उशिरा येतात आणि स्टॅटिक हे आधी येतं. आता एवढाच फरक मी सांगू शकतो, कळला असेल घ्या, नाहीतर मग पुढे बघूया. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि अजून एका मुलाने अजून एक क्वेश्चन विचारला होता की सर मी स्टॅटिकच्या आतमध्ये ना, मेन मेथडच्या आतमध्ये मी इकडची मेथड डायरेक्टली कॉल करायचा प्रयत्न करतोय, जर ते दोन्ही एकाच क्लासमध्ये असेल तर त्या मेथडला कॉल केला पाहिजे ना. मी तुम्हाला हे आधी सुद्धा सांगितलं होतं तिसऱ्या लेक्चरलाच की नाही का, असं म्हटलं होतं मेन मेथड ही स्टॅटिक आहे आणि स्टॅटिकच्या आतमध्ये तुम्ही ह्याच्यात त्या नॉन स्टॅटिक गोष्टींना कॉल नाही करू शकत, डायरेक्टली कॉल नाही करू शकत, तुम्हाला ऑब्जेक्ट बनवूनच कॉल करावा लागतो, असं बोललो होतो. आणि अशी एररही सांगितलं होती, नॉन स्टॅटिक मेथड डॅश 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 कॅनॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कंटेक्स्ट. म्हणजे काय, स्टॅटिकच्या आतमध्ये नॉन स्टॅटिक गोष्टींना कॉल करता येत नाही. याचा सरळ अर्थ काय माहिती का, स्टॅटिक हे आधी येतं, नॉन स्टॅटिक हे नंतर येतं. मग स्टॅटिक जर आधी येत असेल ना, तर त्याच्या आतमध्ये नॉन स्टॅटिक डायरेक्ट कॉल केला, बरोबर. म्हणजे थोडक्यात बघायला गेलो, मी पुढे एक्झाम्पल सांगतो, पण आता लक्षात ठेवा, एखादी मेथड आहे स्टॅटिक आहे, बरोबर का, इथे असं कर्ली ब्रेसच्या आतमध्ये इथे मी नॉन स्टॅटिक XYZ या मेथडला कॉल देतो जी नॉन स्टॅटिक आहे. ठीक आहे, अशी मेथड आहे. आता मी शॉर्टकट दाखवतो तुम्हाला, पण मी ते क्लिअर करेन एकदम पुढे पण. ठीक आहे, मी असा कॉल केला तर तुम्हाला सांगतो ना, हे स्टॅटिक काय होतं रे, आधी येतं. आधी आल्यानंतर तोवर हे आलंय का, नाही आलेलं इथे. ठीक आहे, म्हणजे ही जर मेथडला आधी कॉल होत असेल आणि स्टॅटिक नॉन स्टॅटिकच्या गोष्टी येतच नसतील,
तर मग तेव्हा त्याला हे सापडणारच नाहीये कॉल. तो बोलणार की नॉन स्टॅटिक आलंच नाहीये, तू कसा काय कॉल करतो. मग तुम्ही म्हणाल मग ऑब्जेक्ट बनवल्यावर असं काय होतं. बघा ना, ऑब्जेक्ट बनवल्यावर काय बनतो रे, गोळा बनतो. आणि गोळ्याच्या आतमध्ये नॉन स्टॅटिक गोष्टी येतात का. मग गोळा आलाय, नॉन स्टॅटिक गोष्टी आलाय, मग कॉल करू शकतो ना. वाक्य थोडंसं अवघड आहे समजायला, पण ज्या मुलांनी विचारला होता हा क्वेश्चन त्यालाही कळलं. ठीक आहे, इथपर्यंतच कळलं असेल, टेन्शन करू नका, बाकीच्यांना कळेल. मी बोलतोय ना, मी सेमीकोलन ना सेमीकोलन एक्सप्लेन करतो, याचा अर्थ मी हे सगळं सांगणार आहे, असं तुझंच बोलणार नाही. कारण की जेवढी लोक शिकलेत ना आतापर्यंत क्लासला, त्यांना तुम्ही क्रॉस चेक करू शकता की अरे हा हे सांगणार आहे का ते असंच आम्हाला सांगतंय की नंतर सांगतो. बघा एकदा विचारून, ते तुम्हाला कळवतील नक्की. आणि जी लोक शिकलेत त्यांना आवर्जून भेटा बरं का, चांगलं शिकलेत काय बरीचशी मध्ये. जी लोक येतच नव्हती, म्हणजे काही अशी बरीचशी मंडळी असतात की क्लासला पैसे भरतात आणि येत नाही. वाईट वाटतं कुठेतरी की आपण एवढं विचार करतो सगळ्यांनी करावं पण येत नाही ते. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. आता आपण जास्त नको बोलायला त्याच्यावर. चला, आता मला कसं वाटतंय, मी असं कन्सिडर करतोय बरं का, तुम्ही हा कोड टाईप केलेला असेल कालचा कुटुंबावर, तो मी सगळा सांगेन. आज पण मी सेम एक्झाम्पल का घेतोय माहितीये का, तर तुम्हाला कालचं एक्झाम्पल मध्ये कनेक्शन राहावं. म्हणजे काल एक्झाम्पल जे घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडेसे चेंज करून आजचे एक्झाम्पल घेणार. ठीक आहे, तर मी काय शिकवलं, स्टॅटिक आणि इन्स्टन्स शिकवलं. ठीक आहे, चला लक्ष द्या, आता थोडंसं पुढच्या गोष्टी शिकायच्यात. आता काय बघायचं आपल्याला, स्टॅटिक व्हेरिएबल बघितलं, इन्स्टन्स व्हेरिएबल बघितलं, दोन्ही गोष्टी कळल्या तुम्हाला. ठीक आहे, पुढे टॉपिक मध्ये अजून त्याच्यावरती गोष्टी आहेत, तेव्हा आपल्याला परत ते बघायचे आणि त्याच्यावरच्या डिटेल मध्ये गोष्टी बघायच्या. आता फक्त तात्पुरतं आपण बघितलं. ठीक आहे, मग मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन इथे, तर तुम्ही मला सांगाल की काय काय आन्सर येते. मी हा कोड टाईप करून देणार नाही, मी फक्त इथे कोड लिहिणार. तुम्ही काय करायचं, हा कोड टाईप करायचा. म्हणजे जेव्हा जेव्हा तू एक काम करूया ना आपण, एवढी लोक व्हिडिओ बघतात, बरोबर आहे का, मग कमेंट मध्ये ना याचं जे काही आन्सर असेल ते मला प्रिंट करून द्या. म्हणजे कमेंट मध्येच टाईप करायचं की हे आन्सर असेल. ठीक आहे, लक्षात ठेवा, इथे करा और कमेंट मध्ये, म्हणजे जर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये बघत असाल तर सांगा फक्त की असं असं आन्सर आहे, बघूया आपण कसं कसं काय काय वाटतं गोष्टी. ठीक आहे, चला बघा इथे लक्ष द्या. समजा मी इथे एक व्हेरिएबल लिहितोय. आता बघा, कुटुंबाच्या आतमध्ये मी काय काय लिहिलं होतं, तर मोबाईल लिहिलं होतं. मोबाईल इज इक्वल टू 10 किंवा 1 असं म्हणूया. 1 म्हणजे फुटलेला नाहीये. ठीक आहे, इथे लिहिलं होतं इन लॅपटॉप इज इक्वल टू 1 आणि इथे लिहिलेला इन टीव्ही इज इक्वल टू 1 असं लिहिलं होतं गोष्टी, बरोबर आहे का. आता बघा, यांना इन्स्टन्स व्हेरिएबल असं म्हणतात, पण मी ह्या टीव्हीला स्टॅटिक म्हटलं होतं. मग याच्या मागे काय लावलं होतं, स्टॅटिक लावलं होतं. ठीक आहे, हे स्टॅटिक झालं. स्टॅटिक म्हणजे क्लासचं व्हेरिएबल आहे. जेव्हा जेव्हा ऑब्जेक्ट बनवेल, एका ऑब्जेक्टने जर याच्यात चेंज केला, दुसऱ्या ऑब्जेक्टला पण तो चेंज मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला एक कळत असेल की डायग्राम अशी पण करू शकतो. बघा, इथे आपलं स्टॅटिक व्हेरिएबल असं, इकडचा ऑब्जेक्ट 1 आणि ऑब्जेक्ट 2 असं, आणि इन्स्टन्स व्हेरिएबल बॉक्सच्या आतमध्ये. ठीक आहे, म्हणजे ह्या दोघांची कॉपी वेगवेगळी, पण ही स्टॅटिक व्हेरिएबलची कॉपी दोघांसाठी कॉमन आहे. म्हणजे हे असं दिसू शकतं, जर पिक्चरच बघायचं झालं तर असं दिसू शकतं. म्हणजे आपल्या इथे काय होणार आहे, ते टीव्ही नावाचं व्हेरिएबल आहे, स्टॅटिक आहे. इथे काय, याचं मोबाईल नावाचं व्हेरिएबल, याचं लॅपटॉप नावाचं व्हेरिएबल, परत दुसरं याचं मोबाईल नावाचं व्हेरिएबल आणि लॅपटॉप नावाचं व्हेरिएबल. इथपर्यंत कळलं असेल. ठीक आहे, चला मग आता पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण. तो म्हणजे काय माहिती आहे का पॉईंट, तर आता मी तुम्हाला असं म्हटलं होतं की तुम्ही मला सांगणार आहे आन्सर, तर मी नवीन पॉईंटला सुरुवात करतो. आणि जेव्हा मी विचारेल ना तुम्हाला, तिथे थांबेल की आता चला याचा आन्सर काय आहे ते सांगा बरं. ते आन्सर मी तुम्हाला नाही सांगणार आता, ते तुम्ही ठरवायचं काय. मग तुम्ही टाईप करा, स्वतःच्या मनात ठेवा की अरे हा चला मला कळलंय ना नेमकं काय आन्सर येणार. एवढं जरी केलं तरी इनफ आहे. ठीक आहे, चला मग बघूया. आता बघा, लक्ष द्या. आता मी टॉपिकचं नाव इथे वरती लिहून ठेवतो, स्टॅटिक मेथड अँड इन्स्टन्स मेथड. ठीक आहे, स्टॅटिक मेथड्स अँड इन्स्टन्स मेथड्स. ठीक आहे, आता बघा लक्ष ठेवा, इथे मी कोड लिहितो बरोबर. व्हॉइड डिस्प्ले नावाची मेथड लिहितो. ठीक आहे, आता मेथड बदलल्या तर चालतील ना, कळेल ना तुम्हाला. चला मग मी याच्या आतमध्ये एक कोड कसा लिहितो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन इन डिस्प्ले असं प्रिंट करतो, इन डिस्प्ले. ठीक आहे, हे वाक्य प्रिंट केलं. आता एवढंच मी इथे प्रिंट केलंय बघा, लक्ष असेल तर कळत असेल. आणि मी अजून एक आता मेथड लिहितोय बरं का, तिचं नाव बघा कसं लिहितो, स्टॅटिक void
माय डिस्प्ले. आता हा डिस्प्ले तर हा दुसरा माय डिस्प्ले लिहूया किंवा स्टॅट डिस्प्ले लिहूया, म्हणजे ते आपल्याला लक्षात राहील. एक स्टॅटिक आहे आणि एक नॉन स्टॅटिक आहे. स्टॅट डिस्प्ले. ठीक आहे. नावं बदललेत बरं का मेथडची मी, कारण की कसं होणार आहे माहिती का, थोडं तुम्ही त्याच गोष्टीशी नाही तर तिथेच लक्षात ठेवा की हा तिथे विकास शशी मेथड आणि विकास मेथड एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. सो ते थोडंसं चेंज करतो. आता इथे केलं काय, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन इन डिस्प्ले लिहिलं होतं इथं, आणि इथं असं लिहितो इन स्टॅट डिस्प्ले. ठीक आहे. जरी असं तुम्हाला वाटत असेल ना की सेमच क्वेश्चन विचारतोय किंवा काय, तरी पण तुम्ही आन्सर द्यायचं बरं. बघा हा कर्ली ब्रेस सुरू झालेला, याच्या आतमध्ये दोघं हे काय झालेले, इन्स्टन्स व्हेरिएबल झाले. कळतंय. हा एक झाला स्टॅटिक व्हेरिएबल, ही एक मेथड झाली इन्स्टन्स मेथड. याच्या मागे स्टॅटिक नाहीये, ज्याच्या मागे स्टॅटिक नसतं ती मेथड कशी असते, इन्स्टन्स मेथड असते. लक्षात ठेवा. आणि ज्या मेथडच्या मागे स्टॅटिक असतं, ठीक आहे, ती मेथड कशी झाली, स्टॅटिक मेथड झाली. पण आपण या दोघांमधला फरक अजून कळलाय का आपल्याला, नाही कळलं. तर पण तुम्हाला ह्या दोघांमधला फरक नक्की माहिती असेल. परत एकदा आपण घेऊया तो फरक कसा आहे बघा. हे दोघं आहेत ना, प्रत्येक ऑब्जेक्टसाठी त्यांची वेगवेगळी कॉपी बनवली. म्हणजे समजा मी 3 ऑब्जेक्ट बनवले, तर मोबाईल आणि लॅपटॉप याच्याकडे पण जाणार, याच्याकडे पण जाणार आणि अजून तिसऱ्या ऑब्जेक्टकडे पण जाणार. पण टीव्ही सगळ्यांसाठी कसं असेल रे, कॉमन असेल. लक्षात आलं का. मग स्टॅटिक कसं असतं, कॉमन असतं. आणि इन्स्टन्स कसं असतं, सगळीकडे असतं. डोक्यात ठेवा बरं का, डोक्यात ठेवा, विसरू नका. परत एकदा आठवा सगळ्या गोष्टी. ठीक आहे. चला मग आता इथपर्यंत झालं. आणि ही मेथड कशी आपली स्टॅटिक मेथड आहे. का स्टॅटिक मेथड आहे, तर त्याच्या मागे स्टॅटिक लागलेलं आहे. ठीक आहे. असंच अशा गोष्टी. अब तुम्ही म्हणत असं की काही लोक असं म्हणत असं की अरे पुढचं कसं काय सांगताय, म्हणजे डायरेक्ट सरांनी मेथड वगैरे वरती गेलेत. तर मी परत एकदा सांगतोय, आपल्याला जावाची सुरुवात करताना ऍटलीस्ट या 4 गोष्टी माहिती असणे खूप गरजेचं असतं. कुठल्या, तर मी जसं सांगितलं, इन्स्टन्स व्हेरिएबल, स्टॅटिक व्हेरिएबल, इन्स्टन्स मेथड आणि स्टॅटिक मेथड माहिती असणे गरजेचं आहे. ठीक आहे. ते लक्षात ठेवा. चला मग आता इथे लिहूया, मेन लिहूया. इथे मेन दिसत असेल बघा एकदा व्यवस्थित. ठीक आहे. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. तुम्हाला आता हे माहिती, हे कोणी विचारणार नाही की मेन का लिहितोय आपण. तुम्हाला दिसत असेल तर माझा अजून मी कुटुंबाचा हा कर्ली ब्रेस इथे बंद नाही केला. का नाही बंद केला, कारण मला मेन लिहायचं आहे. ठीक आहे. मग मेन झाल्यानंतर मी मेनचा कर्ली ब्रेस बंद करेल आणि मग कुटुंबाचा कर्ली ब्रेस बंद करेल. ठीक आहे. चला स्ट्रिंग ॲरे ARGS. अजून आपल्याला हे पण सांगायचं बरं का, हे कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणजे नेमकं काय असतं. ठीक आहे. चला मग इथे मी आलो. आता तुम्हाला माहिती असेल मला ऑब्जेक्ट बनवायचे, मी 2 ऑब्जेक्ट बनवतो. तर मी असं लिहितो बघा, पहिला ऑब्जेक्ट कुटुंब ऑब्जेक्ट 1 इज इक्वल टू न्यू कुटुंब. काल ह्याच जागी शशी होता आणि इथं दुसऱ्या जागी विकास होता. ठीक आहे. पण आता बघा वेगळं केलं, मुद्दाम केलं बरं काय असं. आता बघा कुटुंब OBJ1 इज इक्वल टू न्यू कुटुंब असं केलंय. आता मी काय ह्याच्यावरती आहे ना सगळं कॉल करू शकतो बरं का, सगळ्यांना कॉल करू शकतो. म्हणजे काय, हे वापरू शकतो, हे यूज करू शकतो, ह्याला कॉल करू शकतो, हे पण ह्याला पण कॉल करू शकतो. पण मी काय करेल माहिती आहे का, माझ्या डोक्यात कसं आहे, हा जो पहिला ऑब्जेक्ट आहे ना त्याच्यावरती ह्याला पण कॉल करेल आणि ह्याला पण कॉल करेल, दोन्ही मेथडला कॉल करेल. लक्षात ठेवा बरं का, प्लीज लक्ष असू द्या, सगळ्यांचं लक्ष असू द्या. म्हणजे मला तुमच्याकडनं आन्सर काढायचंय. बरोबर. मग मी डोक्यात कसं ठेवलं, काल आपण कसं केलं होतं, इथे शशी मेथड आणि विकास मेथड होती. एका ऑब्जेक्टवरती शशी मेथड कॉल केली, दुसऱ्या ऑब्जेक्टवरती विकास मेथड कॉल केली होती. पण मी आज तसं नाही करणार. मी या OBJ1 डिस्प्ले पण कॉल करेल आणि स्टॅट डिस्प्ले पण कॉल करेल. मी दुसरा ऑब्जेक्ट बनवेल, त्याच्यावर डिस्प्ले पण कॉल करेल आणि स्टॅट डिस्प्ले पण कॉल करेल. मग आता हे जेव्हा कोड लिहिन ना मी, याचा आन्सर तुमच्याकडनं हवा आहे. ठीक आहे. चला मग आता बघूया कसं आहे. OBJ1 डॉट डिस्प्ले. ठीक आहे. आणि दुसरं काय, स्टॅट डिस्प्ले ना, OBJ1 डॉट स्टॅट डिस्प्ले. लक्षात ठेवा बरं का, इथे तीच स्पेलिंग लिहा जी इकडे लिहिली होती, नाहीतर चुका होतात. काल आज बघितलं असेल बऱ्याचशा लोकांनी तेच एरर सांगितलं काल मला. ठीक आहे. चला मग आता परत एकदा, कुटुंब OBJ2 इज इक्वल टू न्यू कुटुंब. ठीक आहे. परत एकदा, आता मी दोन्ही मेथडला कॉल करणार आहे. OBJ1 डॉट OBJ2 डॉट डिस्प्ले आणि नंतर काय, OBJ2 डॉट स्टॅट डिस्प्ले. बरोबर का, स्टॅट डिस्प्ले.
आणि बघा मेनची कर्ली ब्रेस आता क्लोज करतो, ही इथे क्लोज झाली. कुटुंबाची कर्ली ब्रेस क्लोज नाही केली, ती इथे क्लोज केली. बघा हा इथे, हा इथे सुरू झाला आणि तो तिथे संपला. मग आता चला बघूया रे आपण कसं कसं होणार आहे बरं का. लक्ष द्या, सगळा कोड दिसत असेल क्लिअरली एकदम. ठीक आहे, चला मग आता बघा माझा क्लास कुटुंब नावाचा क्लास आहे, त्याच्याकडे माझ्याकडे काय काय गोष्टी आहेत बघा. इथे दोन इन्स्टन्स व्हेरिएबल, एक स्टॅटिक व्हेरिएबल, एक इन्स्टन्स मेथड, एक स्टॅटिक मेथड आणि मेन ही सुद्धा स्टॅटिक मेथड आहे. पण आपण याला काय म्हणतो रे, एंट्री पॉइंट फंक्शन. एंट्री पॉइंट का बरं एंट्री पॉइंट, कारण जेव्हीएम जिथून सुरुवात करणार व्हायला ते हे असणार मेन मध्ये असणार. ठीक आहे, इथपर्यंतच कळलं. मग तुम्हाला अजून गोष्ट क्लिअर नसेल झाली की आपण इन्स्टन्स मेथड कधी वापरतो आणि स्टॅटिक मेथड कधी वापरतो. ठीक आहे, तर त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्या आधी तुम्ही मला याचा आउटपुट पाठवायचं. ठीक आहे, इथपर्यंतच कळलंय. मी हा कोड टाईप करणार नाहीये. ठीक आहे, असाचा असा दिसतोय. याचा आउटपुट मला तुमच्याकडनं पाहिजे की बघा दोन दोन वेळा कॉल दिलाय म्हणजे एक लाईन मला 4 लाईन आउटपुट दिसतील. पहिल्या वेळेस बघा डिस्प्ले केल्यावर काहीतरी लाईन दिसेल, दुसऱ्या वेळेस हे केल्यानंतर काहीतरी लाईन दिसेल, परत ऑब्जेक्टवर कॉल केल्यावर काहीतरी लाईन दिसेल, परत ऑब्जेक्टवर कॉल केल्यावर काहीतरी लाईन दिसेल. तर त्या 4 लाईन काय आहे ते तुम्ही सगळं सर्च करायचं टाईप करायचं कोड असाचा असा. आता बघा मी सरळ साईडला होतो, तुम्हाला सगळा कोड दिसत असेल प्रॉपरली. मी हा कोड पुसणार आहे. ठीक आहे, कारण की मला तुम्हाला काय सांगायचं आहे, इन्स्टन्स मेथड आणि स्टॅटिक मेथड काय असतं याच्यातला फरक सांगायचा. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. चला मग आता काय करूया, आपण याला पुसून टाकूया कोडला. तुम्ही आन्सर सांगणार बरं का. चलो, छोटासा पॉईंट आहे खरं तर स्टॅटिक मेथड इन्स्टन्स मेथडचा. नंतर मग आपण कोडमध्ये व्हेरिएशन करून तुम्ही मला काही गोष्टी मी तुम्हाला नवीन सांगेन. तुमच्याकडनं पण आन्सर अपेक्षित आहेत, पण आता तुम्ही समोर नाही, बरेचसे आन्सर मी तुम्हाला इथेच दाखवेन, पण हे आन्सर तुम्हीच मला सांगायचं. ठीक आहे, चला परत एक लक्षात ठेवा, इथे एकदा ऑब्जेक्ट बनवलाय, दुसऱ्यांदा ऑब्जेक्ट बनवलाय, म्हणजे किती गोळे बनणार आहे, 2 गोळे बनणार. हे असेच गोळे असतील आणि प्रत्येक गोळ्याच्या आतमध्ये काय असतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी काल पण सांगितलं होतं किती गोष्टी जाणार प्रत्येक गोळ्याच्या आतमध्ये. बघा बरं, 1 2. ठीक आहे, इन्स्टन्सची मेथड 3, हे 3 झालं का. अजून काय जाणार आहे, अजून कन्स्ट्रक्टर जाणार आहे. 4 गोष्टी गेल्या. आणि मग तुम्ही म्हणाल की सर हे स्टॅटिक आणि हे स्टॅटिक कुठे जातं, तर ते मेथड एरियावर जातं. हे लक्षात ठेवा. मी म्हटलंय का ऑब्जेक्टच्या आतमध्ये जातं. ऑब्जेक्टच्या आतमध्ये याला जागा मिळत नाही, म्हणजे याचा अर्थ स्टॅटिक सगळ्यांना बाहेर जागा मिळते. ठीक आहे, ते कुठं, ते जेव्हीएम सुरू झाल्यानंतर तुम्हाला कळेल. ठीक आहे, मग चला मी हा कोड पुसतो बरं का. कळलं असेल इथपर्यंत कोड. मी मुद्दाम तुम्हाला टेस्ट करण्यासाठी हे केलंय बरं का सगळं, की नाहीतर बघा ना मला काय गरज चालली ना, डायरेक्ट आउटपुट पण दाखवू शकलो असतो मी तुम्हाला, पण तुम्हाला मागच्या पर्यंतच्या गोष्टी आठवत आहेत का याच्यासाठी केलेली. ठीक आहे, चला मग आता ह्याचा इथे संपला असं दाखवतो. चला आता आपण येऊया इन्स्टन्स मेथडकडे आणि स्टॅटिक मेथडकडे. ठीक आहे, चला मग 2 मेथड असतात बघा. कसं समजा एखादी मेथड आहे, ठीक आहे, ज्याच्या मागे स्टॅटिक नाहीये, तर ही मेथड आहे ना युजुअली कशासाठी वापरली जाते, म्हणजे काय काय केलं जातं या मेथडसाठी. तर बघा एखाद्या मला आहे ना काहीतरी काम करायचंय, म्हणजे कुटुंबातच घेऊया. आता मी डिस्प्ले आणि स्टॅट डिस्प्ले घेतोय ना, तर आईने मला 2 कामं सांगितले. समजायचे काहीतरी फंक्शन, म्हणजे काम करणे म्हणजे फंक्शन असतं, म्हणजे मेथड असते. ठीक आहे, आईने मला काय सांगितलं, दुकानात जा. ठीक आहे, दुकानात जा असं सांगितलंय. दुकानात जा हे म्हटलंय ना आईने, मग मला काय कळतंय की मला काहीतरी काम करायला लागलं, म्हणजे ही माझी मेथड झाली, ती माझी नॉर्मल मेथड झाली. म्हणजे ज्या व्यक्तीला दुकानात जा असं सांगितलंय तो व्यक्ती काय झाला, इन्स्टन्स व्हेरिएबल आपण पकडूया की एखादा ऑब्जेक्ट आहे, मला आईने सांगितलं तू दुकानात जा. ठीक आहे, हे मला आईने रन टाइमला सांगितलंय. खरं तर असं म्हणूया की ही मेथड आहे ना याच्या मागे स्टॅटिक नाहीये. स्टॅटिक मेथड म्हणजे कशा असतात, तर त्याच्या मागे स्टॅटिक लिहिलेलं असतं, पण त्या मेथड आहेत ना क्लासच्या मेथड असतात. क्लासच्या मेथड म्हणजे काय आहे, म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर ह्या दोघांमध्ये एकच फरक आहे. तुम्ही म्हणाल हा दिसतोय फरक याचा, तर असा फरक नाही म्हणत आहे. तर लक्षात ठेवा, ह्याला कॉल करण्याची पद्धत आणि ह्याला कॉल करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात सांगू का, आता बघा मजा कशी असेल. इकडे समजा जर मी इकडे ना डिस्प्लेला कॉल दिला, डिस्प्लेला. ठीक आहे, म्हणजे असं मी म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डिस्प्लेला कॉल दिल्यानंतर काहीतरी एरर येणार आहे. तर काय एरर येणार आहे पटकन सांगा बरं. डिस्प्ले काय मेथड आहे, नॉन स्टॅटिक मेथड आहे. जेव्हा मी नॉन स्टॅटिक मेथडला कॉल करतो तेव्हा ते डायरेक्ट मला एरर येतं की बाबा नॉन स्टॅटिक मेथड डिस्प्ले कॅन नॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कंटेक्स्ट, असा एरर येईल. मी तुम्हाला बघा जेवढा स्टेप बाय स्टेप सांगतो ना तेवढं मी तुम्हाला टाईप पण करतो, आपण टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, चला मग आता हे मी पुसतो. मग मला माहिती आहे की आता मला डिस्प्लेला कॉल द्यायचा आहे, तर मी कसा देऊ शकतो, मला ऑब्जेक्ट बनवावा लागेल. कारण बघा
जेव्हा जेव्हा तुम्ही मेनच्या आतमधनं, हॅलो ऐकताय का, जेव्हा जेव्हा तुम्ही मेनच्या आतमधनं नॉन स्टॅटिक मेथडला कॉल करत असताना तेव्हा तुम्हाला कंपल्सरी ऑब्जेक्ट बनवावा लागतो. मग आपण काय करूया, चला मी इथे लिहूया असं, कुटुंब बघा obj1 इज इक्वल टू न्यू कुटुंब. तुम्ही म्हणाल हाच कोड लिहायचा होता तर पुसला कशाला, तो मी तुम्हाला विचारलाय, हा मी माझ्यासाठी लिहितोय, ठीक आहे, सांगण्यासाठी. ठीक आहे, आता बघा मी इथे एकच मेथडला कॉल करणार, obj डॉट डिस्प्ले. कळलं का, इथे obj डॉट डिस्प्ले. आता तुम्हाला झेपत असेल जर मी काय केलं, obj1 डॉट डिस्प्ले केला, तो इथे उडी मारेल आणि मला हे काहीतरी आउटपुट दाखवेल, इन डिस्प्ले नाव देईल, मला प्रिंट करून देईल. मग तुम्ही म्हणाल की सर म्हणजे असं म्हणायचं का, मेनच्या आतमध्ये म्हणजे किंवा एखाद्या स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये जर तुम्ही नॉन स्टॅटिक मेथडला जर कॉल करणार असेल तर ऑब्जेक्ट बनवणे कंपल्सरी असतं. कळलं का, तर याचं पण कारण का आहे मी ते तुम्हाला पुढे सांगणार असं मी म्हटलं होतं. कारण की स्टॅटिक गोष्टी ह्या आधी येतात लवकर येतात आणि नॉन स्टॅटिक गोष्टी या उशिरा येतात. मग ते काय म्हणतात, आम्हाला थांबावं लागेल डिस्प्ले येईपर्यंत. मग ऑब्जेक्ट काय म्हणतो, मी जर आलो ना तर माझ्या आतमध्ये डिस्प्ले नावाची नॉन स्टॅटिक मेथड येऊ शकते. म्हणजे बघा, म्हणून आपल्याला ऑब्जेक्ट बनवावा लागतो. मग आता बघा काही लोकांना लगेच क्लिक झालं असेल. मग एखादी स्टॅटिक मेथड जर आपण पकडली, जर आपण एखादी स्टॅटिक मेथड पकडली तर ती स्टॅटिक मेथड सुद्धा आधीच आली असेल. कारण बघा ना, मेन सुद्धा स्टॅटिक आहे आणि ही मेथड सुद्धा स्टॅटिक आहे. मग तुम्ही म्हणू शकता की अच्छा, मग आपण मेन मध्ये ह्या मेथडला कॉल डायरेक्ट करू शकतो विदाउट ऑब्जेक्ट बनवता. येस, आपण विदाउट ऑब्जेक्ट बनवता कॉल करू शकतो. पण आता लक्षात ठेवा बघा, स्टॅट डिस्प्ले, बघा मी इथं कुठल्या ऑब्जेक्टचं नाव लिहिलंय का, मी कुठल्याही ऑब्जेक्टचं नाव लिहिलेलं नाहीये बरं का इथे. तुम्ही म्हणाल सर हे चालेल, खरं तर चालायला पाहिजे, पण थोडासा इथे एक प्रॉब्लेम असतो. जेव्हा मी अशी स्टॅट डिस्प्ले नावाची मेथड लिहितोय ना तेव्हा तो काय बोलतो, हा ठीक आहे मी स्टॅटिक मेथड आहे, मला ऑब्जेक्ट बनवायची गरज लागत नाही. पण जेव्हा जेव्हा तुम्ही स्टॅटिक मेथड असेल और स्टॅटिक व्हेरिएबल असेल, या स्टॅटिक व्हेरिएबलला क्लासचं व्हेरिएबल म्हणतात आणि स्टॅटिक मेथडला क्लासची मेथड असं म्हणतात. मग तो काय सांगतो, मी ज्या क्लासमध्ये आहे ना त्याचं नाव मेन्शन कर फक्त, मी कुठल्या क्लासमध्ये. मग सांगा बरं, स्टॅट डिस्प्ले नावाची मेथड कुठल्या क्लासमध्ये, कुटुंब नावाच्या क्लासमध्ये. मग चला इथे फक्त एवढं लिहायचं असं, कुटुंब डॉट स्टॅट डिस्प्ले. तर मी तुम्हाला आहे ना, आता तुम्ही म्हणाल की सर हे असं कसं काय, म्हणजे हे असं लिहिणे कंपल्सरी आहे का. लक्षात ठेवा बरं का, थोडक्यात आणा, डोक्यात आणा फक्त. मेन पण आपल्या क्लासमध्येच आहे, कळतंय का, मेन आपल्या क्लासमध्ये. मग आपल्याला दोन सिनारिओ कंपल्सरी काय चेक करायचे माहिती का. मी बघा एकदा कॉल असा देणार आहे, कुटुंब डॉट स्टॅट डिस्प्ले, आणि दुसऱ्यांदा कॉल फक्त स्टॅट डिस्प्ले देणार. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आता काय काय चेक करायचंय बघा. काही काही गोष्टी हळूहळू घ्या बरं का. जसं जसं कोड टाईप करत आहे ना तशा तशा गोष्टी अजून क्लिअर होत जाते की अरे हा इथे असं दिसतंय. चला आता आपण काय करूया, तर कोड टाईप करूया आणि हे असं कॉल करून बघूया. आपल्याला काय काय चेक करायचं बघा. ऑब्जेक्ट बनवून इन्स्टन्स मेथडला कॉल करायचा आहे आणि ऑब्जेक्ट न बनवता एकदा कुटुंब डॉट हे द्यायचं नाव आणि एकदा डायरेक्ट स्टॅट डिस्प्ले द्यायचा. या दोघांचंही आउटपुट काय येते हे बघायचंय. इथे पण एकदा एक चेक करायचं की हे कसं येते. आणि एकदा इथे काय करूया, डिस्प्लेला डायरेक्टही कॉल देऊन बघूया. आता तुम्हाला ते एरर माहिती आहे की डिस्प्लेला डायरेक्टली कॉल दिल्यानंतर काय होणार आहे, पण तुम्हाला हे माहिती नाही आता की हे असं चालतं का दोघांनाही एरर येणार आहे. मग आपण काय करूया, कोड टाईप करत करतच हे चेक करूया की हे नेमकं कसं वर्क होतं. ठीक आहे, मग आता तुम्ही म्हणाल की मग डायरेक्टली, आता मी डायरेक्टली सांगितलं होतं की तुम्हाला कॅच होतील गोष्टी, पण हे असं शिका. थोडंसं सस्पेन्स मध्ये कसं असतं माहिती का, तुम्ही जेव्हा कोड बघायच्या आधीपर्यंत तुमच्या डोक्यात कसं असेल, हे तर मला माहिती आहे हे चालणारच आहे कारण ऑब्जेक्ट वरती कॉल केलाय, पण ह्यांचं मला माहित नाहीये, मग हे नवीन आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, मग ऑब्जेक्टवर जी कॉल केली जाते तिला इन्स्टन्स मेथड असं म्हणतात. पण ऑब्जेक्टवरती स्टॅटिक मेथड सुद्धा कॉल होते, हे तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, मग तुम्हाला मी ते सांगणार आहे पुढे की ऑब्जेक्टवरती स्टॅटिक मेथड कशी काय कॉल करू शकतो. कारण की येण्याचा वेळ जो मी म्हणतो ना की हे आधी दिसतं हे नंतर दिसतं, ते दिसणं म्हणजे काय, ते हळूहळू पुढे येणार आहे. फक्त आता जशा तशा गोष्टी घ्यायच्यात आपल्याला. ठीक आहे, जशा तशा का, तर मला ह्या सगळ्यांचा उपयोग करून काहीतरी एक्झाम्पल सांगायचं पुढे, कारण आपल्याला त्यासाठी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन शिकायचं, तर एवढं सगळं माहित असणे गरजेचं आहे. मग आपण आधी नंतर टॉपिक चालू करू प्रॉपर आणि त्यानंतर परत एकदा जेव्हा फंक्शन टॉपिक आहे त्याच्या वेळेस येऊया इकडे आणि परत एकदा चेक करूया नेमक्या गोष्टी कशा कशा असतात. ठीक आहे, चला बघूया. आता कोड टाईप करूया आपण, व्हीएम
आपल्याकडे कालचा कोड असेल, पण ठीक आहे आपण परत टाईप करूया. आजचा कोडमध्ये जर आपण वेगळा लिहिला ना, पण कुटुंब डॉट जावा. ठीक आहे, मी आलो इथे, मी लिहितोय क्लास कुटुंब. ठीक आहे, चला मग पहिलं व्हेरिएबल मी असं लिहिलंय इन, काय लिहिलंय, मोबाईल लिहिलंय इज इक्वल टू 1, इन लॅपटॉप इज इक्वल टू 1. ठीक आहे, आणि स्टॅटिक इन टीव्ही इज इक्वल टू 1. ठीक आहे, चला मग आता लक्ष द्या बरं का. आता तुम्हाला माहिती आहे की एखाद्या ऑब्जेक्टने चेंज केला तर स्टॅटिक दोघांनाही चेंज दिसणार आहे आणि इन्स्टन्स प्रत्येकासाठी वेगवेगळे असतात. ठीक आहे, चला मग आता बघूया इथे व्हॉइड डिस्प्ले नावाची मेथड आहे आपल्याकडे. आता याच्यामध्ये फक्त एकच लाईन दिली, आपण ती लाईन लिहून टाकूया लगेच. व्हॉइड डिस्प्लेमध्ये काय आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, याच्या आतमध्ये करूया आपण इन डिस्प्ले असं म्हणूया. ठीक आहे, चला पुढे अजून एक मेथड लिहिणार आहे आपण, स्टॅक डिस्प्ले. आता मी या गोष्टी वापरतोय ते बघा, लक्ष द्या. मी कॉपी पेस्ट करतोय, कसं करतो आता ते शॉर्टकट वापरलं. मी इथे लिहिलं स्टॅक डिस्प्लेच्या स्पेलिंग मधला डी कॅपिटल लिहिला आणि असं इथे लिहिलं इन स्टॅक डिस्प्ले. ठीक आहे, चला आता मग मी याच्यानंतर काय लिहिलंय, मेन मेथड लिहिलंय. आता मेन मेथड कशी लिहिलंय, पब्लिक स्टॅटिक void मेन. ठीक आहे, मेनच्या आतमध्ये मला काय लिहायला लागलं इथे, स्ट्रिंग अरे arrays, अदरवाइज तो एरर देतो की मेन मेथड मला सापडत नाही, प्लीज मेन मेथड अशी डिफाइन कर, आठवत असेल तर ये एरर. ठीक आहे, चला मग ऑब्जेक्ट बनवूया. पहिला ऑब्जेक्ट कसा असेल, कुटुंब obj1 इज इक्वल टू न्यू obj1, सॉरी न्यू कुटुंब. आता बघा, आता लक्ष द्या. आता मी काय करू शकतो रे, इथली जी मेथड आहे ती आपली स्टॅटिक आहे, बरोबर आहे का. पहिला स्टॅटिक नेतो मी, डिस्प्लेला पण कॉल करू शकतो आणि स्टॅटिक डिस्प्लेला पण कॉल करू शकतो. का तर तुम्ही ऑब्जेक्ट बनवून स्टॅटिकला पण कॉल करू शकता आणि नॉन स्टॅटिकला पण कॉल करू शकता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पण मी डायरेक्ट डिस्प्लेला कॉल करू शकतो का रे, तर नाही करू शकत. तर मी हे तुम्हाला परत एकदा दाखवतो. मी याला कमेंट करतो आणि नुसतं डिस्प्ले नावाच्या मेथडला कॉल करतो बरं का. आता बघा, तुम्हाला सांगतो इथे बघा, मी त्याला काय करणार, आधी कंपाईल करणार, मग डॉट क्लास फाईल मिळेल मला, बरोबर आहे का. पण जर एरर असेल तर आधी तो मला एरर दाखवेल. मग मी काय करतो, आता डिस्प्लेला डायरेक्ट कॉल केला. डिस्प्ले बघा ना, हे काय आहे, हे स्टॅटिक आहे आणि डिस्प्ले नावाची मेथड नॉन स्टॅटिक आहे. स्टॅटिकच्या आतमधून नॉन स्टॅटिक गोष्टींना कॉल जात नाही. का जात नाही हेच मी म्हणतो, हे तुम्हाला पुढे येणार आहे, मी ते तुम्हाला सांगणार आहे. आता फक्त तसंच तसं वाक्य डोक्यात ठेवा की स्टॅटिकच्या आतमधून नॉन स्टॅटिक गोष्टींना कॉल करता येत नाही, लक्षात ठेवा. जर करायचं असेल, स्टॅटिकच्या आतमधून नॉन स्टॅटिक मेथडला कॉल करायचा असेलच तर आपल्याला काय करावं लागतं, स्टॅटिकच्या आतमधून नॉन स्टॅटिक मेथडला कॉल करायचा असेल तर आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. गुड, चला आपण कंपाईल करूया. जावा सी कुटुंब डॉट जावा. बघा, मला त्याने एरर दिला बरोबर तोच, नॉन स्टॅटिक मेथड डिस्प्ले कॅनॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कंटेक्स्ट. मग चला, मला माहिती आहे एरर येणार आहे, तर मग मी काय करतो, मग इथे एक काम करतो, एकदा आहे ना असं देऊन बघतो. ठीक आहे, कुटुंब डॉट डिस्प्ले. आता बघा मला काय आहे, आता बघा ही डिस्प्ले काय आहे, नॉन स्टॅटिकच मेथड आहे आणि त्याच्यावरती मी काय करतोय, क्लासचं नाव ऍड करतोय. ठीक आहे, पण आता बघा तो परत मला काय सांगतो, परत एरर दिले, सेम एरर, नॉन स्टॅटिक मेथड डिस्प्ले कॅनॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कंटेक्स्ट. म्हणजे याचा अर्थ त्याला हे असं मान्य नाहीये. त्याचं म्हणणं काय माहितीये का, तू आधी ऑब्जेक्ट बनव आणि त्या ऑब्जेक्ट वरती नॉन स्टॅटिक मेथडला कॉल कर. ठीक आहे, मग आता इथे लिहूया obj1 डॉट डिस्प्ले. ठीक आहे, आता बघा चालेल बरोबर. आता काय प्रिंट होईल, इन डिस्प्ले. ठीक आहे, कंपाईल करूया. जावा कुटुंब इन डिस्प्ले प्रिंट झालं का. चला मग आता आपल्याला हे झालं आपलं. बघा, आता तुम्हाला कळत असेल हे आपण कोणाला कॉल केलं रे, इन्स्टन्स मेथडला किंवा नॉन स्टॅटिक मेथडला. मग आपण असं म्हणूया की ते इन्स्टन्स मेथडला कॉल केला आपण, इन्स्टन्स मेथड. ठीक आहे, कमेंट मध्ये लिहून. आता मला स्टॅटिक मेथडला कॉल करायचं आहे, तर मी स्टॅटिक मेथडला दोन मार्गाने कॉल करू शकतो. मी असं सांगितलं, इथे बघायचं आपल्याला ह्याच्यातला कुठला मार्ग बरोबर आहे का, दोन्ही मार्ग बरोबर आहे का, दोन्ही चुकीचे आहेत, हे आपल्याला बघायचं आहे. आता फक्त एक डोक्यात ठेवा, स्टॅक डिस्प्ले नावाची मेथड, स्टॅक डिस्प्ले नावाची मेथड कशी आहे रे, नॉन स्टॅटिक आहे का स्टॅटिक आहे, स्टॅटिक आहे, बरोबर आहे का. मग आपण एक काम करूया, चला आधी बघा, लक्ष द्या. मी आधी कसं लिहितोय बघा, कुटुंब डॉट स्टॅक डिस्प्ले. लक्ष द्या बरं का,
ठीक आहे, कुटुंब डॉट स्टॅट डिस्प्ले असं जर लिहित असेल, मग आता बघा मी काय करतो, कंपाईल करतो, एक एक लाईन लिहून आपण कंपाईल रन करूया. ठीक आहे, चला मग आता कंपाईल केलं, नंतर आता काय करायचं आपल्याला, रन करायचं. बघा कंपाईल झालं याचा अर्थ तसं चालतं. बघा बरं, इन डिस्प्ले प्रिंट झालं, पुढच्या लाईनमुळे इन स्टॅट डिस्प्ले प्रिंट झालं. बघा म्हणजे ह्या दोन्ही लाईन परफेक्टली चालल्या, म्हणजे इथे तर झालंच आहे कॉल, पण ही पण लाईन व्यवस्थित चाललेली आहे. ठीक आहे, चला मग आता बघा, हां ओके. ठीक आहे, मग आता आपण असं म्हणूया का इथे की बाबा इथे आपण एक मिनिट, हां इथे आपण काय केलंय, स्टॅटिक मेथडला कॉल केलं, स्टॅटिक मेथड. आता मी काय करतो माहिती आहे का, परत एकदा स्टॅटिक मेथडला कॉल करतो, फक्त इथं मागे ना कुटुंब लिहित नाही. ठीक आहे, मग आता बघा लक्ष द्या बरं का, लक्ष द्या, मी याच्या पुढचे सगळे पॉईंट आहेत ना खूप खतरनाक खतरनाक पॉईंट सांगणार बरं का, त्यामुळे सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. ठीक आहे, मग आता मी तुम्हाला लिहून पण दाखवणार आहे कशाच्या आतमध्ये काय चालतं, कशाच्या आतमध्ये काय चालत नाही. ठीक आहे, डोक्यात ठेवा. ठीक आहे, आता बघा इकडे मी तुम्हाला थोडक्यात बघा एकदम सिंपल सिंपल गोष्टी दाखवतो. आता इथे डायरेक्टली स्टॅट डिस्प्ले कॉल केला, स्टॅट डिस्प्लेला. आता आपल्याला हे माहित नाही नेमकं चालणार आहे की नाही चालणार आहे. ठीक आहे, मग आपण काय करूया, चला आता आपण बघूया, याला कंपाईल करून बघूया. आधी आपण काय केलं होतं, कुटुंब डॉट स्टॅट डिस्प्ले चाललं, पण ही चाललंय का आपल्याला ते बघायचंय. बरोबर आहे, आता चला परत एकदा कंपाईल करूया. कंपाईल करताना आपल्याला तो काय सांगतोय, बरोबर आहे. आता बघा कंपाईल केलं मी, एरर आला का, नाही आला एरर, एरर नाही आला याचा अर्थ हे परफेक्टली चालतंय. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आता बघाल तर स्टॅट डिस्प्लेला 2 वेळा कॉल केला, इन स्टॅट डिस्प्लेला. याचाच अर्थ काय रे, म्हणजे माझी ती दोन्ही वाक्य बरोबर आहेत, म्हणजे मी असं पण लिहू शकतो और असं पण लिहू शकतो. मग तुम्हाला जो वे आवडलाय तो लिहू शकता. मग तुम्ही म्हणा की तुम्ही काय प्रेफर करता, तुम्ही कुठला वे प्रेफर करता. तर आपण बघा इथे दाखवतो काय काय, म्हणजे आम्ही कसा विचार करतो आणि तुम्ही काय विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. बघा युजली आहे ना हा वे परफेक्ट असतो, का माहिती आहे का, भले तुम्ही असं लिहिलं तरी बरोबर येतं आणि असं लिहिलं तरी बरोबरच आहे. आता दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, हे सिंपल झालं. आता हे नॉन स्टॅटिकच्या गोष्टींचं काही टेन्शन नाही, पण स्टॅटिकच्या गोष्टींच्या वेळेस कसं येतं, एकतर क्लासचं नाव लिहून कॉल करा और विदाउट क्लासचं नाव लिहून कॉल करा. पण मी तुम्हाला हा वे वापरा असं का सांगतो माहिती का, आता आपण मेन आहे ना सेम क्लासमध्ये लिहिलंय. बघा ना, आपण कुटुंब क्लासच्या आतमध्येच मेन लिहिलंय, पण कधी कधी असं असतं मेन दुसऱ्या क्लासमध्ये असतो आणि हे बाकीचं सगळं दुसऱ्या क्लासमध्ये असतं, म्हणजे हा दुसऱ्या क्लासमध्ये, ते दुसऱ्या क्लासमध्ये. त्यावेळेस आहे ना तुम्ही जर एकाच फाईलमध्ये हा मेन दुसऱ्या क्लासमध्ये आणि कुटुंब दुसऱ्या क्लासमध्ये, म्हणजे XYZ नावाचा क्लास असेल, तेव्हा हे अजिबात चालणार नाही. पण हे वाक्य जसं तसं चालेल. मग आपण एक काम काय करूया माहिती का, जसं मी आता तुम्हाला सांगतोय हेवी होणार नाही असं मला वाटतंय, तर मी ही गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो. ठीक आहे, आता इथे आपण बघा लक्ष द्या, काय करूया माहिती का, हा जो कुटुंब नावाचा क्लास आहे तो ह्याच्या मेथड नंतर संपूया आणि मेन मेथड आहे ना आपली, मेन मेथड त्याला आहे ना दुसऱ्या क्लासमध्ये टाकूया. क्लास असं म्हणूया की स्टॅटिक डेमो. ठीक आहे, स्टॅटिक डेमो नावाचा क्लास आहे, त्याच्या आतमध्ये मी मेनची मेथड लिहिली आणि तो स्टॅटिक डेमो नावाचा क्लास इथे संपवला. इथपर्यंतच कळलेलं असेल. बघा बरं का, मी एकाच फाईलमध्ये 2 क्लास लिहू शकतो, हे पण मी तुम्हाला दाखवलंय. सेम फाईलमध्ये 2 क्लास लिहू शकतो हे माहिती आहे सगळ्यांना. मग आता आपण बघूया काय करायचं, कोडमध्ये चेंज नाही करायचा, फक्त ना मेनला त्याच फाईलमध्ये नवीन क्लास बनवायचा आणि त्याच्यात मेनला टाकायचा आणि बाकीचा कोड इकडे या फाईल ह्याच्यातच असेल, या क्लासमध्येच असेल. चला मग आपण काय करूया, परत एकदा कोड टाकायचा आणि बघायचा. आता फक्त आपण आपला नवीन क्लास ऍड करायचा आता आपल्याला. ठीक आहे, कळलं इथपर्यंत, चलो स्टार्ट करूया. बरोबर सोपं आहे. लक्ष द्या बरं का, आता लक्ष असलं पाहिजे बरं का, 100% लक्ष द्या. बघा क्लास कुटुंब बरोबर आहे, मी इथे आलो. आता मी काय म्हटलं होतं, इथपर्यंतचाच कोड आपण क्लास कुटुंबामध्ये ठेवूया. आता बघा मी इथे कर्ली ब्रेस टाकला, म्हणजे हा क्लास संपला. कसं करायचं माहिती का, शेवटच्या कर्ली ब्रेसला जायचं. इथे जर ॲरो नेला ना वरती बघा ना, स्टार्टिंगचा कर्ली ब्रेस असतो तो हायलाइट होतो, तुम्हाला दिसत असेल. कर्सर नाही रे, बघा इथे बघा, या कर्ली ब्रेसला इकडे नेला की लगेच इकडचा पण हायलाइट झालाय आणि खालचा पण हायलाइट झालाय. बरोबर, म्हणजे तो सुरू झाला आणि हा बंद झाला, हे पण कळून जातं आपल्याला. ठीक आहे, चला मग आता काय करूया, मेनला दुसऱ्या क्लासमध्ये टाकायचा. आता बघा मी मेनच्या इथे कोड लिहितो. ठीक आहे, काय कोड लिहितो बघा, क्लास स्टॅटिक डेमो नाव आहे ना आपल्या क्लासचं, दुसऱ्या स्टॅटिक डेमो. 2 क्लास चालतात एकाच फाईलमध्ये, मी ते पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगितले कसं चालतं. आता बघा बरं, इथे स्टॅटिक डेमो सुरू झाला आणि स्टॅटिक डेमो इथे संपला. बरोबर आहे का, बघा स्टॅटिक डेमो संपला. आता थोडासा विचार कराल ना
तर तुम्हाला कळेल की मी ह्या गोष्टीला का प्रेफरन्स दिला होता, हे तुमच्या चांगलं लक्षात येईल. कारण बघा आता मी बघा बाकी कोडमध्ये एकही लाईनचा चेंज नाही केला, फक्त मेनला उचलला आणि दुसऱ्या क्लासमध्ये टाकला, सेम फाईल मधल्या दुसऱ्या क्लासमध्ये टाकला. तर त्यांनी मला बघा काय सांगतो आता पुढे, इथे हे जेव्हा ही लाईन जेव्हा एक्झिक्यूट होईल तो बोलेल मला काही प्रॉब्लेम नाही, या लाईनला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, पण ह्या दोन लाईनचा आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती. मग आपण काय करूया, आधी त्या वरच्या दोन लाईन आहेत ना त्या रन करूया, कंपाईल करूया आधी, आणि मग ह्या दोघांना कमेंट काढूया आणि चेक करत जाऊया. ठीक आहे, लक्ष द्या बरं का. बघा आता पहिल्यांदा कंपाईल करतो, काहीच प्रॉब्लेम नाही. पहिल्या याला कशावाल्याला बघा, कोड बघा परत एकदा, म्हणजे ह्या दोन लाईन व्यवस्थित चालतात, आधी पण चालत होते आताही चालतात, त्यांना काही फरकच नाही पडला. आउटपुट काय येते डिस्प्ले मध्ये, इन डिस्प्ले नाव फक्त प्रिंट होईल. चला मग आउटपुट बघूया, कंपाईल करूया याला आणि परत इथे आउटपुट बघूया. जावा आपल्या क्लासचं नाव ज्याच्या आतमध्ये मेन आहे त्याचं नाव द्यायला लागतं बरं का. आता स्टॅटिक डेमोच्या आतमध्ये मेन आहे ना, मग त्याचं नाव दिलं. इन डिस्प्ले प्रिंट झालं का. चला मग आता एक काम करूया, परत जाऊया इथे, हा इथे आलो, आता हे लाईन काढूया. लक्ष द्या बरं का, चेंज केलाय का काही, काहीच नाही. आता कंपाईल करतो, एरर देतोय का मला बघूया. कंपाईल टाइमला दिला काय एरर, नाही दिला, म्हणजे ही पण लाईन चालली, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. तुला हा असं लिहिलंय ना कुटुंब डॉट, चालेल काही प्रॉब्लेम नाही. मग परत रन करतो, आता दोन लाईनचा आउटपुट आहे, इन डिस्प्ले आणि दुसरं इन स्टॅट डिस्प्ले. ठीक आहे, आलं का बरोबर आउटपुट दोन. चला मग आता परत एकदा, आता तिसरी लाईन कमेंट काढूया बरं का. आता लक्ष द्या, नीट लक्ष द्या. ठीक आहे, आता बघा स्टॅट डिस्प्ले नावाची मेथड दुसऱ्या क्लासमध्ये, आपण एका दुसऱ्या क्लासमध्ये आहोत, तर तो काय म्हणतो माहितीये का मला, की मला दिसणारच नाहीये ती मेथड कुठे आहे ती. चला बघूया. आता तो नॉन स्टॅटिक व्हेरिएबल वाली मेथड, नॉन स्टॅटिक मेथड कॅनॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कंटेक्स्ट अशी एरर देईल की कॅनॉट फाइंड सिम्बॉल वाली एरर देईल. काय वाटतं तुम्हाला, कॅनॉट फाइंड सिम्बॉल वाली देईल का नॉन स्टॅटिक वाली देईल, थोडासा विचार करा याच्यावरती. ठीक आहे, चला मग आपण कंपाईल करूया. कंपाईल टाइमलाच कळणार आहे तुम्हाला काय एरर येणार. बघा कॅनॉट फाइंड सिम्बॉल वाले एरर आले. आता बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावतील, अरे म्हणतील हे मग अशी चालत होतं, पण आता तेव्हा आठवा आपण सगळं एकाच क्लासमध्ये लिहिलं होतं म्हणून हे चालतं. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की हा वेळ वापरायचा नाही, हा वरचा वेळ आहे ना तो वापरायचा. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय नक्की सगळ्यांना. मग तुम्ही म्हणाल की मग सर ही एरर घालवायची कशी, मग जेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्या क्लासमधनं दुसऱ्या कुठल्या तरी क्लासच्या स्टॅटिक मेथडला कॉल करता, तेव्हा तुम्ही त्याच्या मागे त्या क्लासचं नाव लिहायचं असतं. कळलं का. म्हणून बघा ना, ही स्टॅटिक मेथड आहे, याच्या मागे क्लासचं नाव आलं म्हणजे ही कुणाची मेथड झाली, तर क्लासची मेथड झाली, म्हणून त्याला स्टॅटिक मेथड असं म्हणतात. म्हणजे स्टॅटिक मेथडला क्लास मेथड असं सुद्धा म्हणतात आणि स्टॅटिक व्हेरिएबलला क्लास व्हेरिएबल असं सुद्धा म्हणतात. या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, चला मग आता काय करूया, आपण पुढच्या पॉईंटला जाऊया. ठीक आहे, तिथपर्यंत सगळ्यांना सगळं कळलेलं असेल, तर मी आता तुम्हाला परत सगळ्या गोष्टी सांगतो बरं का. लक्ष द्या बरं का. आता कळलेलं असेल, थोडंसं हेवी वाटलं असेल लेक्चरमध्ये, पण आता मी काय एवढंच दोनच पॉईंट मला सांगायचे, स्टॅटिक मेथड आणि इन्स्टन्स मेथड. का, कधी, कशासाठी वापरायचे हे हळूहळू पुढे येतील. मग काही लोक आहे ना ट्राय करत असेल कोड, तर ते ना याच्या आतमध्ये पण व्हेरिएबल लिहायला बघतील, याच्या आतमध्ये व्हेरिएबल लिहायला बघतील, तर मी ते सुद्धा सांगणार आहे पुढे की नेमके कसे कसे व्हेरिएबल काय काय डिस्प्ले करायचे हे पण सांगणार. आता कोडमध्ये थोडे थोडे चेंजेस करत जायचे आपण बरं का. ठीक आहे, लक्ष द्या फक्त थोडंसं. ठीक आहे, चला बघा इथे मी सुरुवात केली कुटुंबाच्या आतमध्ये, इंट मोबाईल इज इक्वल टू 1, बरोबर, इंट लॅपटॉप इज इक्वल टू 1, हे झालं इन्स्टन्स, हे झालं स्टॅटिक, बरोबर आहे का. इथे कसली मेथड आहे, इन्स्टन्स मेथड. ही कशी मेथड आहे, स्टॅटिक मेथड. या मेथडला कॉल करायचा आहे मेनच्या आतमध्ये, ऑब्जेक्ट बनवणार. या मेथडला कॉल करायचा आहे मेनच्या आतमध्ये. मग आता इथे दोन प्रश्न येतात, मेन आपल्याच क्लासमध्ये आहे का, म्हणजे कुटुंब क्लासमध्येच आहे का, नसेल तर काय कर, माझ्या क्लासचं नाव लिही आणि माझ्या मेथडला कॉल कर, स्टॅटिक मेथडला कॉल कर. पण जर सेम क्लासमध्ये असेल, ही दुसरी पॉसिबिलिटी, मग काय काय डायरेक्टली कॉल घेऊ शकतो. पण आता बघा ना, जेव्हा ते वेगळ्या दुसऱ्या दोन क्लासमध्ये लिहितो, म्हणजे आपण वेगळ्या क्लासमध्ये लिहितो ना, तेव्हा बघा ना हे वाक्य बरोबर होतं, पण या वाक्याला एरर आली. त्याने असं एरर नाही दिला नॉन स्टॅटिक किंवा स्टॅटिक वगैरे, त्याने डायरेक्टली सांगितलं मला हे सापडतच नाहीये, म्हणजे काय, कॅनॉट फाइंड सिम्बॉल असं सांगतो. ठीक आहे, म्हणजे आता बघा ना, काही लोकांच्या लगेच डोक्यामध्ये ट्यूब पेटली असेल. तुमच्या जर नीट लक्षात आलं असेल ना, तर मी इथे मगाशी तुम्हाला फसवायसाठी दोन गोष्टी बोललो होतो. इथे नॉन स्टॅटिक वाली एरर येणारच नव्हती. का सांगा बरं, नॉन स्टॅटिक वाली काय येणार नव्हती, कारण की हा ऑलरेडी स्टॅटिक आहे ना. स्टॅटिक नसता तर नॉन स्टॅटिक वाली एरर येते, आठवा. म्हणजे काय माहितीये का, बघा ना, मी जर आहे ना हा ऑब्जेक्ट इथे लिहिलाच नाही, ठीक आहे, आणि असा कॉल दिलाच नाही, मी डायरेक्ट डिस्प्लेला कॉल दिला, जसं मी मगाशी दाखवला होता. जर मी डायरेक्ट डिस्प्लेला कॉल दिला तर डिस्प्ले कशी मेथड आहे रे, इन्स्टन्स मेथड, म्हणजे नॉन स्टॅटिक मेथड आहे.
मग नॉन स्टॅटिक मेथडला स्टॅटिक मेथडच्या आतमध्ये आपण कॉल करू शकत नाही, म्हणून तो एरर देतो. नॉन स्टॅटिक मेथड डिस्प्ले कॅनॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कंटेक्स्ट. किती सोपं आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी असताना हे सगळं जर नीट एकदा लक्षात आलं ना कुठे काय कॉल करायचंय तर आपल्याला परफेक्टली गोष्टी कळतील. मग मी इथे पॉईंट लिहितो की म्हणजे नॉन स्टॅटिक कधी, स्टॅटिक कधी, कसं कुठे कुठे वापरायचं तर ते तुम्हाला सांगतो. कोड पुसतो आणि मग नंतर आपण परत एकदा कोड लिहायचा आणि कोडमध्ये काही गोष्टी चेंज करायच्या. ठीक आहे, ते तुम्हाला कळतील काय चेंज करायचं. चला बघा बरं. आता काही लोक कसे म्हणत असेल आम्हाला पहिला हॅलो वर्ल्डचा कोड शिकवतात, तुम्ही एवढ्या गोष्टी का शिकवल्या. तर मला असं वाटतं की सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन शिकायचं असेल तर एवढ्या गोष्टी शिकणे गरजेचे आहे. ठीक आहे, तर आता तुम्ही म्हणाल की मग हे परत होणार आहे का. येस, हे परत पण होणार आहे, पण आत्ताच पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर सगळं कळलं तर किती भारी असेल सगळ्या गोष्टी. तर थोडंसं बघून घ्या. बघा लक्ष द्या आपण कुठल्या कुठल्या गोष्टी शिकलो इथे मी तुम्हाला दाखवतो. इन्स्टन्स व्हेरिएबल बघा बरं का, इन्स्टन्स व्हेरिएबल बघितलं आपण. ठीक आहे, नंतर इथे बघितलं स्टॅटिक व्हेरिएबल, नंतर काय बघितलं रे, इन्स्टन्स मेथड, परत काय बघितलं स्टॅटिक मेथड. ठीक आहे, आता तुम्हाला कळत असेल स्टॅटिक मेथड कशी लिहायची रे, तर त्याच्या मागे अलीकडे स्टॅटिक लावायचं. इन्स्टन्स मेथड कशी लिहायची, नॉर्मल मेथड लिहिली क्लासच्या आतमध्ये तर ती इन्स्टन्स मेथड होऊन जाते. स्टॅटिक व्हेरिएबल कसं लिहायचं, त्या व्हेरिएबलच्या अलीकडे स्टॅटिक लावायचं. आणि इन्स्टन्स व्हेरिएबल कसं लिहायचं, ते व्हेरिएबल नॉर्मली लिहिलं की ते इन्स्टन्स व्हेरिएबल असतात. या चार गोष्टी जर क्लिअर झालेल्या असतील तर तुम्हाला काही गोष्टी अजून सांगतो. बघा लक्ष द्या. ठीक आहे, इन्स्टन्स व्हेरिएबलची प्रत्येक ऑब्जेक्टला वेगवेगळी कॉपी असते. म्हणजे बघा ऑब्जेक्ट किती आहेत, दोन ऑब्जेक्ट आहेत, तर किती कॉपी मिळतील याच्या, दोन कॉपी मिळतील. बरोबर आहे का, पहिल्या ऑब्जेक्टसाठी वेगळी, दुसऱ्या ऑब्जेक्टसाठी वेगळी. ठीक आहे, याचा सेम स्टॅटिक व्हेरिएबल जर ऑब्जेक्ट दोन असेल किती कॉपी मिळते, एकच कॉपी मिळणार, कारण की हा कॉमन असतो दोन्ही ऑब्जेक्टसाठी. कळलंय का स्टॅटिक व्हेरिएबल. इन्स्टन्स मेथड बघा, जेव्हा मेन मधनं कॉल करायचं असेल, मेन मधून कॉल करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागतं रे, ऑब्जेक्ट बनवावा लागतो. ऑब्जेक्ट कंपल्सरी बनवावा लागतो आणि मगच कॉल करावा लागतो. ठीक आहे, स्टॅटिक मेथड बघा, जर मेन मधनं कॉल करायचं असेल, मेन मधनं कॉल करायचं असेल तर याला दोन गोष्टी आहेत. काय, तर सेम क्लास असेल, जर मेन पण सेम क्लासमध्येच असेल तर काय करायचं, डायरेक्ट कॉल करू शकतो. म्हणजे क्लासचं नाव न लिहिता. आणि मेन जर डिफरंट क्लासमध्ये पण सेम फाईल मध्ये असेल, डिफरंट क्लास पण सेम फाईल मध्ये असेल तर आपल्याला क्लासचं नाव लिहावं लागतं. क्लास नेम कंपल्सरी, बरोबर आहे का. अदरवाईज इथे डायरेक्टली मेथडचं नाव देऊ शकतो. बघितलं का, हा फरक कळला इथपर्यंतचा सगळ्यांना. हे वाक्य जर नीट लक्षात आले असतील तर मला काय वाटतंय माहिती का, आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला थोडासा वेळ देणार आहे. वेळ देणार आहे म्हणजे कशासाठी, तर मला कसं वाटेल हे आजचं लेक्चर बघायचं तुम्ही. ठीक आहे, प्लस उद्याचं लेक्चर म्हणजे कालचं लेक्चर सुद्धा बघायचं. आणि उद्याच्या लेक्चरच्या आधी काय करायचं माहिती का, जेवढे एक्झाम्पल्स मी तुम्हाला टाईप करून दिले होते, कोड सांगितले होते ना, तेवढे सगळ्या एक्झाम्पलचे कोड परत एकदा टाईप करायचे. आजचं पण आणि कालचं पण, त्या दोन्हीवरती जेवढे काही क्वेश्चन्स येतील तेवढे लक्षात ठेवा और कमेंट मध्ये विचारून ठेवा. ठीक आहे, कमेंट मध्ये देऊन ठेवा. मग मी काय करेन उद्याच्या लेक्चर म्हणजे नेक्स्ट लेक्चरला जेव्हा येईल ना तेव्हा ह्यातले जे काही बघा, परत एकदा सांगतोय मी जेवढं शिकवलंय ना त्याच्या रिलेटेडच एरर विचारा, पुढचं विचारू नका. म्हणजे नाही का, जसं लगेच प्रश्न येईल इनर क्लास नेस्टेड, स्टॅटिक नेस्टेड, मी स्टॅटिक क्लासला लिहिलं होतं, स्टॅटिक चाललं नाही, का चाललं नाही. मी परत सांगतोय पुढे तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी येणार की स्टॅटिक हे असं का लिहिलं जातं. म्हणजे मला नॉन स्टॅटिक जर करायचं असेल मेथडला कॉल तर मला ऑब्जेक्ट बनवावा का लागतो, आणि स्टॅटिक जेव्हा कॉल करायचं असते तेव्हा ऑब्जेक्ट बनवायला का लागत नाही, याचं पण आन्सर पुढे येणार आहे. ठीक आहे, मग तुम्ही म्हणा पुढे कधी, तर अजून एक लेक्चर पुढे. मग तुम्ही म्हणा मध्ये काय सांगणार आहे, तर हेच सांगायचं मला, स्टॅटिकच्या आतमध्ये व्हेरिएबल वापरायचे, नॉन स्टॅटिकच्या आतमध्ये व्हेरिएबल वापरायचे, कॉल करायचे, कोणाच्या आतमध्ये कुठले व्हेरिएबल चालतात हे सुद्धा बघायचं आपल्याला. मग एकाच दिवशी जर असं सगळं बघितलं तर परत एकदा तुम्हाला थोडंसं अवघड जाईल. त्याऐवजी आपण काय करूया, एवढंच बघूया आत्ता सध्या. मग आता ह्याच्यावरच मी तुम्हाला आहे ना, शक्यतो आता तुम्हाला कळलं असेल की
हे कसं कसं ऍक्सेस करायच्या गोष्टी, स्टॅटिक कसं लिहितात, नॉन स्टॅटिक कसं लिहितात, स्टॅटिक इन्स्टन्स मेथड कशी लिहितात, नॉन स्टॅटिक मेथड कशी लिहितात. मग आता मी हळूहळू आहे ना तुम्हाला उद्या वेगळा कोड सांगेल ज्याच्यामध्ये 2 वेगवेगळे क्लास असतील आणि त्या क्लासमधल्या गोष्टी ऍक्सेस केलेल्या असेल आणि मग तुम्हाला डायरेक्ट शेवटचा टोका असं सांगेल बघा हे जसं 2 क्लासमधनं असं असं ऍक्सेस झालं ना हे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन करतं. मग मी तुम्हाला ती लाईन एक्सप्लेन केल्यासारखं मला वाटतं, कळलं का? म्हणजे तुम्ही मला चालेल त्या लाईनसाठी तुम्ही एवढं सांगितलं होतं, हो हे पुढे येणार आहे पण मग तुम्ही आधीच का सांगितलं असं तुम्हाला होईल ना. ती लाईन मी जर असं सांगितलं असतं ना सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलनची लाईन पुढे बघूया तर बरीचशी लोक आहेत ना शिकताना काय करतात ना बघा ना आतापर्यंत ज्यांनी जावा शिकले कुठे पण बाहेर तुम्ही काय शिकला सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन, ठीक आहे. आणि तुमचा पहिला कोड असतो हॅलो वर्ल्ड, बरोबर का? हॅलो वर्ल्डचा कोड असतो. तुमचे लगेच लोक ते विचारतात हे तुम्ही असं विचारता हे असं का लिहिलंय, हे देवाचं असतं आणि जे देवाचं असतं ते तसंच घ्यायचं असतं. आठवा हेच सांगितलं जातं. पण मला कसं वाटतं माहिती हे तुम्हाला कळू शकतं ते कळण्यासाठी ही 4 गोष्टी कळणे महत्वाचं होतं आणि ह्या 4 गोष्टी नेमक्या कशा आहेत हे नाही कळलं तरी चालेल, फक्त त्यांना कॉल कसे कसे दिले जातात एवढं जरी कळलं ना तर मी तुम्हाला सांगतो उद्या तुम्हाला ही लाईन एक्झॅक्टली कळलेली असणार आहे, एक्झॅक्टली. मग तुम्ही म्हणाल की आज का नाही तुम्ही सांगत आहे, तर मी आजच्या लेक्चरला जाणून बुजून सांगत नाही कारण मला कसं वाटतं माहिती का कालचं लेक्चर म्हणजे ह्या दोघांवरचं आणि आजचं लेक्चर ह्या दोघांवरचं हे पूर्ण नीट बघा, कोड सगळे टाईप केलेले असतील तरच उद्याच्या लेक्चरला भेटा. कारण उद्याच्या लेक्चरमध्ये मला दोन्ही दिवसाचे लेक्चर एकत्र करून ह्या लाईनबद्दल एक्सप्लेन करायचं, ठीक आहे, लक्षात ठेवा. मग आपण तिथनं पुढे जाणार आहे जेवीएम आर्किटेक्चरला जाणार आहे. म्हणजे हे गोळे नेमके कसे असतात, गोळ्यांच्या आतमध्ये काय असतं, जेवीएमच्या आतमध्ये नेमकं काय जातं हे सगळं सांगणार आहे, ठीक आहे. टेन्शन घेऊ नका, हे सोपं आहे, फार सोपं आहे ते. फक्त हे पक्क असेल ना तर मला हे भारी सांगता येईल आणि ह्याच्यावर एकदा आपली पकड बसली सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलनवर तर आपण घरदार धुवून वापरूया. एखादी गोष्ट माहिती असेल तर वापरण्यात मजा असेल, पण माहितीच नाही आणि वापरली तर कसं होणार, ठीक आहे. सो आजचं सगळं ट्राय करा, जेवढं ट्राय करता येईल तेवढं ट्राय करा. पण जे काही कळलेलं नसेल जे मी आज शिकवलं त्याच्यातलं म्हणतोय मी, बाहेरचं बोलत नाहीये. ते अॅनॉनिमस इनर क्लास मी आवर्जून सांगतोय कारण की बरेचसे असे विद्यार्थी असतात की त्यांना पुढचं आधीच माहिती करून घ्यायचं असतं. मग एवढे दिवस काय करत होता, जर एवढीच क्युरिओसिटी होती तर मग क्लास लावायच्या आधी माहिती पाहिजे ना सगळ्या गोष्टी, की एवढे दिवस जावा येत नव्हतं तर मग तेव्हा काय वाटलं मला आधीच शिकायला पाहिजे होतं, नाही ना वाटलं मग थोडे दिवस पेशन्स ठेवा. एका महिन्याच्या आतमध्ये इनर क्लास पर्यंत पोहोचणार, 1-1.5 महिना मॅक्सिमम, ठीक आहे. म्हणजे जून एंड पर्यंत आपण इनर क्लास पर्यंत गेलेलो असू, ठीक आहे. तेव्हापर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी कळलेल्या असेल. तेव्हाचं जावा ते तेवढा भारी लेवलला त्याचं स्टँडर्डच एकदम हाय असतं का, कारण तेच अँड्रॉइडने जसं तसं तिकडे वापरतात गोष्टी, ठीक आहे. चला मग आपण एक काम करूया, आजच्या लेक्चरला इथेच थांबूया. छोटंसं लेक्चर असलं तरी मागचं आणि आजचं लेक्चर एकत्र करा, व्यवस्थित बघा, ट्राय करा आणि तरच उद्याच्या लेक्चरला बसा. बसा म्हणजे कसं दिसा समोर, नाही तर दिसू नका, ठीक आहे. बाय बाय.